नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी का येतो हे आज आपण गरुड पुराणानुसार जाणून घेऊया. नंबर 1. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेचच कळतच नाही की तो देह टाकून गेला आहे. नंबर 2. जसे काही क्षणांपूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं, म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो. नंबर 3. 24 तासात आत्मा घरी येतो, कारण त्याला आपलं शरीर, आपले घर, आपली माणसं परत पाहायची असतात. नंबर 4. तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत, पण काही करू शकत नाही आहे. ही वेदना त्याच्यासाठी खूप असह्य असते. नंबर 5. त्या 24 तासात त्याचे शरीर अजूनही घरात असतं, म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो. एक प्रकारचा संबंध टिकून असतो. नंबर 6. गरुड पुराण सांगतं की आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. नंबर 7. जर त्या दिवशी घरात शांतता, मंत्र आणि दिवा असेल तर त्याच्या आत्म्याला शांती वाटते. नंबर 8. पण जर घरात वाद, रडारड, अहंकार असेल ना तर आत्मा अस्वस्थ होतो आणि अडकतो. नंबर 9. त्यासाठी मग काय करायचं, तर त्यासाठी 24 तासात पिंडदान आणि प्रायश्चित्त याचे नियम आहेत, ज्यामुळे त्या आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. नंबर 10. घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी, जेणेकरून आत्मा हा शांतीने पुढे जाईल. नंबर 11. आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो. त्याचे लाडके कपडे, जागा आणि आठवणी शोधतो. नंबर 12. कधी कधी तो आरशात आपल्याला दिसतो, पण आपण घाबरतो. हे मात्र चुकीचं आहे. नंबर 13. त्यासाठी दिवा, उदबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान. कारण माहीत आहे का, तो फक्त आणि फक्त आपल्याला भेटायलाच येत असतो. यानंतर नंबर 14. गरुड पुराण सांगतं की आत्म्याला एकच अपेक्षा असते, माझं कुणीतरी मला प्रेमानं स्मरावं. नंबर 15. जेव्हा आपण त्यांच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो ना, तेव्हा आत्मा मुक्तेकडे जातो. नंबर 16. आणि त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणं हे गरजेचं असतं बरं का. म्हणजेच देहाशी असलेलं जे बंधन असते ते बंधन संपतं. नंबर 17. आत्मा वेळ पाहत नाही, पण भावना मात्र ओळखतो. कोणी आठवतंय का, किंवा मग की कोणी आपल्याला विसरलंय का, हे सगळं त्याला कळतं. नंबर 18. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की 24 तास हे आत्म्याचं मुक्तिपूर्व स्थितीचं अंतर असतं. नंबर 19. त्या काळात आपली शुद्ध भावना, प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी खूप ऊर्जा देतात. नंबर 20. कधी आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवतं. सुगंध, थंडी, भावना हे सर्व आत्म्याचं सूक्ष्म रूप असतं. नंबर 21. कधी एखादा पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येतं, ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. नंबर 22. गरुड पुराणात सांगितलंय की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला येत असतो. नंबर 23. त्या दिवशी जर आपण घरात प्रेम, शांती आणि दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती मिळते. नंबर 24. पण जर का त्या दिवशी घरात रडणं, अन्न न खाणं किंवा राग ठेवला आहे, किंवा मग घरात जर भांडणं असतील तर आत्मा मात्र अस्वस्थ राहतो. नंबर 25. 24 तासांमध्ये जर आपण त्यांचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं की कोणीतरी अजूनही आपलंसं आपल्याला समजतंय. नंबर 26. त्याच्या फोटोला फुलं वाहणं, आठवणींना आदर देणं हेच त्याचं खरं श्राद्ध असतं त्या दिवशी. नंबर
27 गरुड पुराण सांगतं की आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो, विशेषतः जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर. नंबर 28 24 तासांचा हा काळ म्हणजेच त्याचं आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न असतं. नंबर 29 आपण प्रेमाने त्याला म्हणतो जा, मुक्त हो, तेव्हा तोही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो. नंबर 30 आणि म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंध आणि आठवणी यांचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.